हालेलुया. आणि आपण या समयाने नेत्र बंद करूया. धन्यवाद देतो आबा पिता, तुझ्या नावाची स्तुती करतो लॉर्ड. प्रभा मी प्रार्थना करतो देवा की वचन सांगत असताना पवित्र आत्मा तुझं सामर्थ्याची आग, सामर्थ्याचा आत्मा आम्ही विश्वासाने स्वीकारतो पित्या. आणि प्रभू प्रत्येकाचं मन वचन ऐकण्यासाठी तू तयार कर पित्या परमेश्वरा. आणि बाप्पा प्रत्येकातील आळस कंटाळाचा आत्मा आम्ही शिक्षणामध्ये बांधून नाश करतो पित्या. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो लॉर्ड की प्रभू आम्ही तुझं वचन धैर्याने सांगावं पित्या, सामर्थ्याने सांगावं पित्या परमेश्वरा. त्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला तू सहायताने मदत कर पित्या परमेश्वरा. प्रार्थना येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की. का नाही आज आपण वधस्तंभावरती दुसरा उद्गार आपण पाहत आहोत. तर का नाही आपण वाचूया लूकाचा 23वा अध्याय 42 आणि 43 वचन. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज असं वचन सांगत आहे की येशू ख्रिस्त जो वधस्तंभावरती असताना तिथं चोर देखील वधस्तंभावरती होता. आणि चोर वधस्तंभावरती असताना येशू ख्रिस्ताला म्हणतो की हे येशू, तू खचित माझी आठवण कर, कारण मी पापी आहे, माझ्या पापांची तू क्षमा कर. कारण प्रभू म्हणतो की ते समय येशू ख्रिस्त जो होता वधस्तंभावरती होता. आणि वधस्तंभावरती असताना देखील येशू ख्रिस्त त्या चोराचं तारण करतो. आणि चोराची जी शिक्षा होती ती योग्य होती, कारण बायबल सांगतं की त्यांनी पाप केलं होतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. चोरी करणं म्हणजे पाप करणं. आणि पाप केल्यामुळं त्या पापाचं वेतन मरण आहे हे चोराला चांगलं त्या ठाऊक होतं. पण चोराकडे दुसरा पर्याय नव्हता. आणि चोराला समजलं की जर मी येशू ख्रिस्ताला म्हटलं की तू माझी आठवण कर तर येशू नक्कीच माझं तारण करेल. आणि कारण जो माझा आत्मा आहे, जर जगाचं जीवन मी असं जगलोय पण माझा आत्मा आहे तो वाचला पाहिजे, माझ्या आत्म्याचा नाश झाला नाही पाहिजे. तसा की तो म्हणतो की तू माझी आठवण कर. आणि बायबल सांगतं, येशू म्हणतो की खचितच मी तुझी आठवण करतो आणि तू आत्ताच पासून माझ्या बरोबर सुखलोकात असशील. बायबल सांगतं की पापाचं वेतन मरण आहे. जसं हवेने पाप केलं आणि हवेने पाप केल्यामुळे जगामध्ये पाप निर्माण झालं. आणि पापामुळे आज आपलं जीवन नाहीस होत आहे. पण येशूची इच्छा आहे की त्या पापातून, त्या बंधनातून आपली सुटका व्हावी. म्हणून येशू ख्रिस्त आज ते चोराचं तारण करत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तर का नाही आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि 12 वचन. आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. बायबल सांगतं की तारण दुसऱ्या कोणामध्येही नाहीये, आकाशाखाली नाही किंवा पृथ्वीमध्ये पण नाहीये. फक्त येशूच ख्रिस्त आहे की तो आपल्याला तारण देऊ शकतो. येशूच ख्रिस्त आहे की आपल्या पापांची क्षमा करू शकतो. येशूच ख्रिस्त आहे की आपल्याला जीवनाच्या मार्गाकडे तो घेऊन जाऊ शकतो. जरी आज आपल्याला वाटतं की पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, हे मला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाऊ शकत, पण बायबल सांगतं की असं जगामध्ये कोणतंच नाव नाहीये की ते नाव आपल्याला आकाशामध्ये घेऊन जाईल किंवा स्वर्गामध्ये घेऊन जाईल. फक्त बायबल सांगतं की येशूच नावामध्ये जीवन आहे, येशूच्या नावामध्ये, कारण येशू स्वर्गाचं दार आहे. आणि ज्या वेळेस आपण येशूवरती विश्वास ठेवू त्याच वेळेस आपलं तारण केलं जाईल. जसं बायबल सांगते की आपण शक्तीने किंवा युक्तीने आपण आपलं तारण करू शकत नाहीये. जरी पैसा आहे, पैसा क्षणिक असणार, आपल्या जगामध्ये तो तात्पुरता आपल्याला तो मदतीसाठी तो येऊ शकतो. पण स्वर्गामध्ये जाण्यासाठी पैसा किंवा ओळख किंवा मान किंवा सन्मान किंवा अधिकार हे आपल्या उपयोगामध्ये बघणार नाहीये. फक्त येशूच आहे की तो आपल्या जीवनामध्ये, स्वर्गाच्या जीवनामध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि स्वर्गाच्या वाटेसाठी नेण्यासाठी परमेश्वर आपल्याला मदत करू शकतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि आपण पाहतो की जक्कई नावाचा जो व्यक्ती होता, आपण वाचूया मत्तई याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन. मत्तई आपल्याशी काय बोलत आहे आपण वाचूया. मत्तई याचा 9वा अध्याय आणि 9वं वचन. मग येशूने तिथून पुढे जाताना मत्तई नावाच्या माणसाला आपल्या जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले आणि त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे चालला. बायबल सांगतं की जो मत्तई नावाचा शिष्य होता आणि जो जकातदारीवरती बसलेला होता आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तू माझ्या मागे चल. आणि बायबल सांगते की तू सर्व काही सोडून परमेश्वराच्या मागे निघू लागला. मग त्याचं घर नव्हतं का?
त्याच्याकडे पैसा नव्हता का? त्याच्याकडे सन्मान नव्हता का? बायबल सांगतं की त्याच्याकडे सर्व काही होतं, पण त्याला समजलं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या क्षणिक आहे, त्या तात्पुरत्या आहे, आणि ह्या गोष्टी मला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही किंवा त्या गोष्टी माझं तारण करू शकत नाही. पण येशूच्या मागे मी गेलो तर माझं तारण नक्कीच होईल आणि येशू नक्कीच माझ्या जीवनामध्ये कार्य करेल. तसंच आपण पाहतो की जक्के नावाचा एक व्यक्ती होता, तो देखील जकातदार होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, धन होतं, संपत्ती होतं, पण बायबल सांगते की त्याने येशूचा अंगीकार केला. ईश्वर त्याने तारण म्हणून त्याचा स्वीकार केला. आणि ज्यावेळेस तो तारण, तो म्हणतो, येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण झालेलं आहे. ज्यावेळेस त्याची पापातून, शापातून, त्रासातून मुक्तता होती, त्याच वेळेस त्याचं तारण होतं आणि त्याचं जीवन आशीर्वादित केलं जातं. आपल्याला समजतं की मत्तईला त्याची गरज होती, त्याच्यापेक्षाही आज येशूची गरज आपल्याला आहे, कारण आपल्या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात. प्रेज गॉड. आणि आपण वाचूया योहान याचा 3 अध्याय 1 आणि 2 वचन. आणि परुषातला कोणी एक माणूस निकेदम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस, हे आम्हास ठाऊक आहे, कारण हे जे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्याबरोबर देव असल्या वाचून करता येणार नाहीत. यात निकेदेमस म्हणतो की मला समजलं की तू रब्बी आहे आणि तू मोठमोठे चमत्कार करत आहे, आणि देव तुझ्या सोबत असल्याशिवाय अशा पद्धतीचे तू चमत्कार करू शकत नाहीये. पण बायबल सांगते की निकेदेमस हा अधिकारी होता, आणि रात्रीच्या वेळेस चोरून का होईना तो येशूला भेटायला आला, आणि भेटून आल्यानंतर त्यांनी येशूच्या मुखातून निघणारं योहान 3:16 वचन ऐकलं, आणि त्यांनी ते ग्रहण केलं आणि त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. आणि बायबल सांगतं की जसं पेत्रचा होता आणि येशूचे जे शिष्य होते ते निघून जातात, आणि येशू शिष्य, आपण वाचूया योहान याचा 6 अध्याय. यास्तव येशू त्या 12 जणांस म्हणाला, तुम्ही निघून जायची इच्छा धरता काय? तेव्हा शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले की, हे प्रभू, आम्ही कोणाकडे निघून जाऊ? सर्व काळच्या जीवनाची वचने तुझ्याजवळच आहेत. बायबल सांगते की पेत्र जो आहे, येशू ख्रिस्त म्हणतो की तुमची देखील इच्छा आहे की तुम्ही मला सोडून जावं, पण पेत्र म्हणतो की जीवनाचं वचन तुझ्याकडे आहे, आणि जीवनाचं वचन तुझ्याकडे असल्यामुळं आम्ही तुला सोडून जाऊ शकत नाही. कारण त्यांनी देखील पाहिलं की येशू ख्रिस्तांनी अद्भुत असे चमत्कार केले, मेलेल्यांना जिवंत केलं, अंधारांना दृष्टी दिली, बहिरे कान त्यांनी उघडले, आणि अशक्य असे चमत्कार त्यांनी केले. म्हणून पेत्र म्हणतो की आमची इच्छा नाही की आम्ही तुला सोडून जावी, पण आम्हाला माहित आहे की जगामध्ये जाण्यापेक्षा आम्ही तुझ्या मागे आलेलं चांगलं आहे. जर आम्ही तुझ्या मागे येऊ तर आम्हाला इथंच जीवन आमचं आशीर्वादितच होईल, पण आम्हाला स्वर्गात देखील वेतन भेटलं जाईल. प्रेज गॉड. हालेलुया. परमेश्वराची हीच इच्छा आहे की आपल्याला देखील स्वर्गाचं वेतन भेटणं खूप गरजेचं आहे. आज आपण पाहतो की जर चोर येशूकडे लवकर आला असता तर त्याला जगातील गोष्टी देखील त्याला भेटल्या असत्या, पण चोर थोडा उशिरा आला. प्रेज गॉड. हालेलुया. जर आता मी तारणाविषयी सांगत नाहीये, जर येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला 2 गोष्टी भेटतात, एक तर तारण भेटतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला आशीर्वाद भेटतात. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याद्वारे आपण तारणामध्ये प्रवेश करतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण जगामध्ये जीवन जगतो तर येशू ख्रिस्त या जगामध्ये आपल्याला त्यांनी आशीर्वादित केलेलं आहे, त्यांनी आपल्याला ब्लेसेड केलेलं आहे. तर जर चोर लवकर आला असता तर त्याला चोरी करण्याची गरज पडली नसती, किंवा चुकीच्या मार्गाने जाण्याची त्याला गरज पडली नसती, त्याला योग्य मार्ग समजला असता. कारण बायबल सांगतं की मार्ग, सत्य, जीवन येशू आहे. प्रेज गॉड. हालेलुया. मार्ग, सत्य, जीवन येशू आहे तर समजलं असतं तर त्याने नाही का चोरी केली नसती. पण बायबल सांगतं की त्याला जगाच्या गोष्टीपासून तो बाजूला झाला आणि त्याला फक्त तारणच भेटलं. प्रेज गॉड. हालेलुया. त्याला तारण लवकर भेटलं असतं किंवा जगाचे आशीर्वाद देखील त्याला लवकर भेटले असते, पण त्याने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. येशूकडे तो उशिरा आला, आणि उशिरा आला असल्यामुळं त्याला चोरी करावी लागली. चोरी केल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये पाप आलं, आणि पाप आल्यामुळे त्याला मरणदंड देण्यात आलं. प्रेज गॉड. हालेलुया.